एक आहे ना, टायगर होता. आणि तो टायगर कुठे चालत होता बच्चू? जंगलात चालत होता. आणि सगळीकडे अंधार होत. एकदम एकदम अंधार होत. मोठे मोठे झाड. त्याच्यात जंगलात टायगर चालतोय. तेवढ्यात आहे ना, टायगरला आवाज आला. कसा आवाज आला बच्चू? आणि तो आवाज कोणाचा होता? मंकीचा आवाज होता. टायगर म्हणे, हे मंक्या, काय आवाज काढतोय? मग मंकीचा परत आवाज आला. कसा आवाज आला? ओ, टायगर म्हणे, हे मंक्या, तू परत जर का आवाज काढला तर मी तुला खाऊन जाईल. मंकी आहे ना बिचारा शांत पडून राहिला. मग त्याने आवाज नाही काढला. मग काय, टायगरनी बघितलं तिकडे मस्त छान जागा आहे झोपायला. तर टायगर झोपून गेला झाडाखाली. तेवढ्यात आहे ना बच्चू, आवाज आला. कसला आवाज आला? विजांचा आवाज आला. ढग वाजायला लागले आणि पाऊस चालू झाला. इतका जोरात पाऊस, इतका जोरात पाऊस की आहे ना, टायगरची झोप मोडली आणि टायगर रडायला लागला. कसा रडायचा बच्चू टायगर? असं, माझी झोप मोडली, मला झोपायचं होतं म्हणे, मी दिवसभर चाललोय, मला आराम करायचा होता. बघ काय, त्याचा आवाज ऐकून आहे ना, मंकी आला. मंकी म्हणे, टायगर दादा तू का बर रडतो? मग टायगर दादा म्हणे, मला झोप येते आणि एवढा जोरात पाऊस येतोय, आता मी काय करू? मला थंडी पण वाजते, माझं गाव खूप पुढे, मला पूर्ण दिवस उद्या चालायचंय, आता मी आराम कस काय करू? मग मंकी म्हणे, टायगर दादा तू काळजी नको करू, मी तुझी मदत करेल. टायगर म्हणे, ए मंक्या, तू काय माझी मदत करशील? एवढा एवढासा मंकी म्हणे तू. मग मंकी गेला आणि त्यांनी त्याच्या कोणाला बोलवलं? फ्रेंड्सला बोलवलं. मग त्याच्या फ्रेंड्सनी आणि मंकीनी टायगर दादासाठी काय बांधलं? घर बांधलं. मग टायगर दादा त्या घरात मस्त झोपला. त्याला थंडी वाजत होती, तर मग मंकीने त्याला पांघरायला दिलं. मग टायगर दादा छान झोपून गेला एवढ्या थंडीत. सकाळी उठला आणि त्यांनी मंकीला थँक्यू बोलला आणि मग तो त्याच्या गावी निघून गेला. संपली गोष्ट.